शिवसेना आता विरोधात बसणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच अनंत गीते केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। शनिवारी सत्ता सहभागाबाबत चर्चेसाठी दिल्लीला गेलेल्या अनंत गीतेंना भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची शिवसेनेमध्ये भावना आहे। त्या वागणुकीमुळे शिवसेनेत संताप पसरलाय। त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेत गीतेंना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे शिवसेनेला सोडून एकटं जाण्याची भाजपने तयारी केल्याची माहितीही सूत्रांकडून कळते। सेना आणि भाजपमध्ये नेमकं काय काय घडलंय, एक नजर घटनाक्रम। गीतेंनी पीएमओ कार्यालयाकडे मोदींना भेटण्याची वेळ मागितली। पीएमओ कार्यालयानं 3 वाजता मोदी भेटणार असल्याचं सांगितलं। गीतेंनी 6:30 वाजेपर्यंत पंतप्रधानांची वाट बघितली, पण मोदी आलेच नाहीत। गीतेंनी पंतप्रधान निवासस्थानी संपर्क साधला, मोदी फोनवर उपलब्ध होऊ शकले नाहीत। महाराष्ट्राबद्दल शहा निर्णय घेतील, मोदींकडून निरोप देण्यात आला। अनंत गीतेंनी अमित शहा यांना फोन केला। शहा म्हणाले, आधी पाठिंबा द्या, उद्या देसाईंना तुमच्याकडून पाठवा, महाराष्ट्राबाबत नंतर बोलू, आणि फोन कट केला। गीतेंनी उद्धव ठाकरेंना फोनवरून हकीकत सांगितली। उद्धव यांनी गीतेंना ताबडतोब मुंबईकडे बोलवलं। गीते 6:45 वाजता विमानतळाकडे निघाले। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे दिल्लीहून आपल्याबरोबर आहेत। रामराजे, आपण बघू शकतो दिल्लीचा घटनाक्रम आत्ताच आम्ही बघितला। गरमागरम एकूणच वातावरण आहे। शिवसेना अक्षरशः या एकूणच परिस्थितीमुळे आणि ज्या तऱ्हेने त्यांना ट्रीटमेंट दिली कुठेतरी नाराज दिसते। काय वाटतं आज काय निर्णय होईल शिवसेनेच्या गोटात? शिवसेनेला काल ज्या प्रकारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अक्षरशः धुडकावून लावलेला आहे, कोणताही मान सन्मान मिळालेला नाहीये। त्यामुळे शिवसेनेला कुठेतरी अपमान मिळाला ही भावना प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे, नेत्यामध्ये आहे। एका केंद्रीय मंत्र्याला सुद्धा स्थान दिलं जात नाहीये, हे कुठेही योग्य नाहीये असंच म्हणणं अनंत गीते यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडलेलं आहे। त्यामुळेच निर्णय घेण्यात आलेला आहे की विरोधामध्ये बसायचं, सत्तेमध्ये सहभागी व्हायचं नाही, अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। त्या निर्णयाची घोषणा आज फक्त औपचारिकता बाकी आहे। उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेऊन ती घोषणा करते। मात्र अपमान झालेला आहे शिवसेनेचा, सन्मानजनक खाते वाटप झालेलं नाहीये। हे 2 महत्वाचे विषय आणि निवडणुकीमध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले ते कुठेतरी मनामध्ये अजून सलत आहेत आणि त्याचवरून ही संपूर्ण सरकारमध्ये दोन्ही पक्ष आता एकत्र येणार नाहीयेत हे स्पष्ट होते। अगदी खरं आहे। धन्यवाद रामराजे, ही माहिती दिल्याबद्दल। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्याला माहिती देत होते। तर आपल्याला माहिती की प्रचारादरम्यानच एक प्रकारची कटुता 2 पक्षांमध्ये होती, ती अजूनही सुरूच आहे, असंच काहीसं चित्र आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।